तुमच्या घराच्या अंगणात तुळशी वृंदावन आहे का? मग हे फक्त एक रूप नाही. वारकरी संतांच्या मते जिथे तुळस असते आणि मुखात विठ्ठलाचे नाम असते, तिथे घरातच पंढरीचा वास असतो. पण तुळशीला विठ्ठल भक्तीमध्ये एवढे मोठे स्थान का दिले गेले? चल जाणून घेऊया. विशेषतः वारकरी संप्रदायात तुळशीची माळ, तुळशी वृंदावन आणि विठ्ठलाचे नामस्मरण यांचे एक अतूट नाते आहे. वारकरी जेव्हा गळ्यात तुळशीची माळ घालतो तेव्हा ती केवळ माळ नसते, ती अचसते विठ्ठलाशी जोडलेली भक्तीची खूण. संत सावतामाळी महाराजांनी आपल्या शेतीलाच विठ्ठलाचा मळा मानले. त्यांच्यासाठी शेती म्हणजे केवळ उपजीविका नव्हती. शेतात केलेले प्रत्येक कर्म म्हणजे विठ्ठलाची सेवा होती. मातीमध्ये बी पेरताना जशी भक्ती रुजते, तशीच मनामध्ये विठ्ठलाची भक्ती रुजली पाहिजे. म्हणूनच संत सावतामाळींच्या जीवनातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. काम कोणतेही असो, ते भक्तिभावाने केले तर तेच विठ्ठलाची पूजा बनते. संत तुकाराम महाराजांच्या भक्तीत तुळशीला विशेष स्थान आहे. तुळशीमाळ गळ्यात आणि विठ्ठलाचे नाम मुखात हीच वारकऱ्यांची खरी ओळख. तुळशीमाळा गळा गोपीचंदन टिळा या भावनेतून एक गोष्ट स्पष्ट होते. बाह्य रूपापेक्षा महत्वाचे आहे ते मनाचे विठ्ठलमय होणे. ज्या घरात तुळशी वृंदावन असते, जिथे सकाळ संध्याकाळ हरिनामाचा गजर होतो, तिथे भक्तीचे वातावरण आपोआप निर्माण होते. संत नामदेव महाराजांच्या भक्तीतही तुळशी आणि नामस्मरणाला मोठे महत्त्व आहे. अंगणी तुळशी वृंदावन, ज्याचे घरी अखंड भजन. या भावनेचा अर्थ अगदी सुंदर आहे. ज्या घरात तुळशीची सेवा आहे, ज्या घरात अखंड नामस्मरण आहे, त्या घरात नारायणाचा वास आहे, असा भक्तीचा विश्वास आहे. म्हणून घर मोठे असण्यापेक्षा त्या घरात किती नाम आहे हे अधिक महत्वाचे. ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्ती मार्गातही तुळशीमाळ आणि हरिनाम यांचे महत्त्व दिसून येते. गळ्यात तुळशीमाळ, मुखात हरिनाम आणि मनात विठ्ठल, हीच खरी वारकरी परंपरा. तुळशीचे एक पान जेव्हा आपण प्रेमाने श्रीहरीच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा त्या पानापेक्षा मोठी असते आपली श्रद्धा. कारण देवाला वस्तूची श्रीमंती नको, भक्तीची श्रीमंती हवी. संत एकनाथ महाराजांनी तुळशी सेवेचे महत्त्व अतिशय सुंदरपणे सांगितले आहे. वंदा तुळशी निशिदिनी, घराच्या दारी तुळशीचे वृंदावन असावे. त्याची श्रद्धेने सेवा करावीत, तिला पाणी घालावे आणि तिचे स्मरण करावे. ही केवळ परंपरा नाही, ही भक्तीची रोजची साधना आहे. आणि म्हणूनच संत एकनाथ महाराजांचा संदेश आहे, तुळशीची सेवा म्हणजे देवाचीच सेवा. संत नामदेव महाराजांच्या भक्तीतही तुळशी आणि नामस्मरणाला मोठे महत्त्व आहे. अंगणी तुळशी वृंदावन, ज्याचे घरी अखंड भजन. या भावनेचा अर्थ अगदी सुंदर आहे. ज्या घरात तुळशीची सेवा आहे, ज्या घरात अखंड नामस्मरण आहे, त्या घरात नारायणाचा वास आहे, असा भक्तीचा विश्वास आहे. म्हणून घर मोठे असण्यापेक्षा त्या घरात किती नाम आहे हे अधिक महत्त्वाचे. ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्ती मार्गातही तुळशीमाळ आणि हरिनाम यांचे महत्त्व दिसून येते. गळ्यात तुळशीमाळ, मुखात हरिनाम आणि मनात विठ्ठल, हीच खरी वारकरी परंपरा. तुळशीचे एक पान जेव्हा आपण प्रेमाने श्रीहरीच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा त्या पानापेक्षा मोठी असते आपली श्रद्धा. कारण देवाला वस्तूची श्रीमंती नको, भक्तीची श्रीमंती हवी. विठ्ठलाला मोठमोठे नैवेद्यच हवेत असे नाही. भक्तीने अर्पण केलेले एक तुळशीचे पान देखील पुरेसे आहे. कारण देव पाहतो तो पानाचा आकार नाही, भक्ताच्या मनातील प्रेम. तुमच्याकडे धन नसेल, मोठी पूजा करण्याची क्षमता नसेल, तरीही मनापासून विठ्ठलाचे नाम घ्या आणि प्रेमाने एक तुळशीचे पान अर्पण करा. विठ्ठल विठ्ठल तुळशी वृंदावन म्हणजे फक्त अंगणातील एक रोप नाही, ते आपल्या घरातील श्रद्धेचे केंद्र आहे. तुळशीची सेवा करताना मन शांत होते, नामस्मरण करताना विचार शुद्ध होतात आणि भक्ती करताना अहंकार कमी होतो. म्हणून जिथे तुळस आहे, जिथे हरिनाम आहे,
जिथे संतांची शिकवण आहे तिथे विठ्ठलाची भक्ती आहे. तुमच्या घरातही तुळशी वृंदावन असेल तर आज तिच्यासमोर एक क्षण शांत उभे राहा. हात जोडून फक्त एवढे म्हणा, पांडुरंगा, माझ्या घरात सुखशांती ठेव, माझ्या मनात तुझी भक्ती ठेव आणि माझ्या मुखात सदैव तुझे नाम ठेव. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिमय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा.